हा असा पदार्थ आहे ना, जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना प्रचंड आवडतो आणि बनवायला फार पटकन तयार होतो. आज आपण रवा ढोकळा बनवूयात. अगदी 5 मिनिटांमध्ये तयार होतो आणि खायला खूप अप्रतिम लागतो. कसा बनवायचा ते दाखवते. इथे मी एका भांड्यामध्ये 1 वाटीभर रवा घेतलेला आहे. हा बारीक रवा आहे. तर हा 1 वाटीभर रवा घ्यायचा. वाटीभर रवा घेतला ना, की ह्याच्यामध्ये व्यवस्थित हा म्हणजे सेट होण्यासाठी किंवा व्यवस्थित त्याला मऊपणा येण्यासाठी याच्यामध्ये 3 चमचे मी डाळीचं पीठ घातलेलं आहे. मोजून 3 चमचे डाळीचं पीठ घालायचं, एक मोठी वाटी रवा असेल तर. आता सेम त्याच वाटीने मी इथे 1 वाटीभर ताक घेतलेलं आहे. हे ताक जे आहे ते मीडियम आंबट आहे. फार जास्त आंबट पण नाहीये आणि गोड ताक पण नाहीये. मीडियम आंबट आहे म्हणून मी 1 वाटी घेतलेलं आहे. खूप जास्त ताक आंबट असेल तर अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी तुम्ही ताक घेऊ शकता. आता हे थोडं-थोडं ताक घालून व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत. शक्यतो काय करायचं मिक्सरनीच मिक्स करायचं. मिक्सरनी काय होतं गुठळ्या होत नाहीत आणि व्यवस्थित मिक्स होतं. अगदी 2 मिनिटांमध्ये छान असं मिक्स होऊन जातं. तर हे मिक्स झालं ना, की ह्याच्यावरती झाकण ठेवून एक अगदी 5 मिनिटं ठेवून द्यायचं आणि तोपर्यंत काय करायचं लसूण सोलून घ्यायचा. आपल्या इथे लसूण आणि मिरचीची पेस्ट लागणार आहे. खरडा लागणार आहे ह्याच्यामध्ये घालायला. तो खूप छान लागतो. त्यामुळे साधारण एक 10 ते आता इथे छोट्या-छोट्या पाकळ्या आहेत म्हणून मी 10 ते 15 पाकळ्या घेतलेल्या आहेत. मोठा लसूण असेल तर 5-6 पाकळ्या पुरे होतात. आता हा लसूण घालायचा आणि एक 5 ते 6 मिरच्या घालायच्या. इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी. साधारण 5 ते 6 हिरव्या मिरच्या लागतील आपल्याला आणि मग ह्याच्यामध्ये पाणी न घालताच हे छान बारीक करून घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीने हे बारीक करून घ्यायचं. आता काय करूया तिथे आपलं जे पीठ आहे ते थोडंसं छान भिजलेलं आहे. त्याच्यामध्ये आता हा ठेचा घालून घ्यायचा. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालून म्हणजे अगदी अर्धी वाटी पाणी घातलं असेल ह्याच्यामध्ये मी. तेवढं पाणी घालून व्यवस्थित एका बाजूनेच असं हलवून घ्यायचं. कारण की हे खूप जास्त घट्ट होतं. रवा फुगतो ना त्यामुळे ते एकदम घट्ट होऊन जातं. त्यामुळे थोडंसं पाणी घालून हे छान मिक्स करून घ्यायचं. आपल्याला हे बॅटर एकदम पातळही नाही करायचंय आणि एकदम घट्टही नाही ठेवायचंय. त्यामुळे थोडं-थोडं पाणी घालायचं आणि हे असं व्यवस्थित हलवून घ्यायचं. हे बघा तुम्हाला दाखवते मी. साधारण या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला आपलं बॅटर तयार झालं पाहिजे. एकदम परफेक्ट तयार होतं. आता आपला स्टीमर जो आहे त्या स्टीमरमध्ये पाणी घालून आधी गॅस चालू करून ठेवायचा. म्हणजे काय होतं बाकीची प्रोसेस होईपर्यंत पाणी गरम होतं. आता ताटलीला तेल घालून लावून घ्यायचं. म्हणजे काय होतं, की आपण जे बॅटर ह्याच्यामध्ये घालणार आहोत ना, ते शिजल्यानंतर एकदम पटकन निघतं त्याच्यातून. चिटकून राहत नाही. त्यामुळे तेल लावून घ्यायचं आणि तेल लावून घेतलं, की आता अगदी शेवटी जे बॅटर आहे त्याच्यामध्ये 2 चमचे तेल आणि अर्धा चमचा सोडा घालून घ्यायचं. अगदी शेवटी घालायचं सोडा आणि तेल. आधी घालायचं नाही, नाहीतर ते फसफसून जातं आपलं ते बॅटर आहे ते. त्यामुळे अगदी शेवटी सोडा आणि तेल घालून व्यवस्थित एकाच साइडने 1-2 मिनिटं व्यवस्थित हलवून घ्यायचं. ते छान असं आपलं हे झालं पाहिजेल मिक्स झालं पाहिजेल. ते झाल्यानंतर मग ज्या ताटलीला आपण तेल लावून ठेवलेलं आहे ना, त्याच्यावरती हे बॅटर घालून घ्यायचं. आता तुमच्याजवळ जर स्टीमर नसेल ना, तर तुम्ही एका पातेलीमध्ये पाणी गरम करून मग एका थाळ्यामध्ये तेल लावून तो थाळा त्या गरम पाण्याच्या पातेलीवरती ठेवून देऊ शकता. त्याच्याने सुद्धा होतो. आता इथे माझ्या 2 ताटल्या तयार झाल्यात. पण पहिल्या ताटलीमध्ये व्यवस्थित बसलं बॅटर. इथं थोडंसंच बॅटर राहिलं होतं. म्हणून मी हे दुसऱ्या ताटलीमध्ये पण काढून घेतलं. आणि हा जो ढोकळा असतो ना, हा फार जास्त खूप अगदी फुगत नाही. जसं आपण डाळीच्या पिठाचा ढोकळा बनवतो ना, तसा हा फुगत नाही. पण ह्याची टेस्ट खूप अप्रतिम येते आणि हा पटकन तयार होतो. आता हे स्टीमरमध्ये थाळी ठेवून मी झाकण लावून ठेवते. साधारण 10 मिनिटं आपल्याला हे मोठ्या गॅसवरती शिजू द्यायचे. 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपला हा ढोकळा तयार झालेला आहे. बिलकुलही चिकटत नाही मला ती ढोकळा तयार होतोय. आता हे आपण थंड व्हायला ठेवूयात. हे थंड होईपर्यंत आपण आपल्याला ह्याच्यात खोबरं, कोथिंबीर वगैरे घालून घ्यायची आहे. तडका तयार करायचा आहे. तो तडका तयार करून घेऊयात. तर हे थंड होईपर्यंत आहे ना, काय करायचं, आपल्या इथं फोडणीचं भांडं असतं ना, आपण ज्याच्यामध्ये फोडणीचा तडका तयार करतो. त्याच्यामध्ये तेल घ्यायचं. तेल घेऊन झाल्यानंतर तेल चांगलं गरम झालं ना, की मग 1 चमचाभर मोहरी घालायची. ह्याच्यामध्ये मी जिरं घालत नाही. शक्यतो ह्याच्यामध्ये जिरं घातलं जात नाही. पण तुम्हाला जर जिरं आवडत असेल तर तुम्ही जिरंसुद्धा घालू शकता. नंतर अर्धा चमचा तरी हिंग घालायचं. हिंगाचा खूप छान असा वास याला येतो. सुंदर असा सुगंध येतो. नंतर ह्याच्यामध्ये कढीपत्त्याची एक 7-8 पानं घालायची आणि गॅस बंद करून त्याचा तडका थंड होऊ द्यायचा. ह्याच्यामध्ये साखर, नंतर पाणी आपल्याला तसं काहीही करायचं नाहीये. नुसताच तडका तेलाचा तयार करायचा आहे. आता इथे ओलं खोबरं खूप सुंदर लागतं या ढोकळ्यावरती. त्यामुळे थोडंसं ओलं खोबरं मी किसून घेतलंय
आणि कोथिंबीर किसून घेतली आहे. आता तोपर्यंत आपलं हे गार झालेलं आहे. साईडनी फक्त कडा मोकळा करून घ्यायच्या की लगेचच हा ढोकळा निघून येतो. बिलकुलही चिकटत नाही. हे बघा किती व्यवस्थित असा परफेक्ट निघून आला आणि एकदम स्मूथ आणि मऊ झालेला आहे हा. खूप छान लागतो खायला. आता काय करूयात, ह्या कट करून घ्यायचा. कट करून घेताना काय करायचं, आपल्याला ज्या शेपमध्ये हवा आहे ना, चौकोनी किंवा जसं आपण शंकरपाळे कापतो, त्या शेपमध्ये पण तुम्ही जरी आधी कापून घेतलात ना, तरी चालू शकतो. व्यवस्थित हा ढोकळा असा कापून घ्यायचा. बनवायला जितका सोपा आहे ना, तितकाच खायला अप्रतिम लागतो हा. सगळ्यांना घरातल्यांना आवडेल याची खात्री मी तुम्हाला देते. खूप सुंदर तयार होतो. आणि आलू लसूण पेस्ट आपण ह्याच्यामध्ये घातलेलीच आहे ना, एक खूप छान असा स्वाद त्याच्यामुळे येतो. आता मी साधारण हे त्रिकोणी असे कापून घेतलेले आहेत. कट करून घेतले शंकरपाळ्यांच्या आकारातले. तुम्हाला दाखवते हे बघा किती सुंदर असा स्मूथ असा हा ढोकळा आपला तयार झालेला आहे. खूप छान हा ढोकळा तयार होतो आणि अगदी मऊ झालेला आहे हा तयार. तुम्हाला उघडून दाखवते हे बघा किती जाळीदार असा छान तयार झालाय. अगदी म्हणजे डाळीच्या पिठा इतका मोठाच्या मोठा असा जाळीदार होत नाही. पण हा खायला खूप छान लागतो आणि खूप जास्त फुगत नाही. पण टेस्ट मात्र भारी येते आणि स्मूथ पण होतो, मऊ पण होतो. आता हा तडका जो आहे ना, तो ह्या सगळ्या ढोकळ्यावरती एका प्लेटमध्ये ढोकळा काढून घ्यायचा आणि हा तडका ह्याच्यावरती घालून घ्यायचा. आता तडका घालून झाल्यानंतर मग आपण जे खोबरं किसून ठेवलेलं आहे ना, ते खोबरं ह्याच्यावरती घालून घ्यायचं. खोबरं खूप सुंदर लागतं. खोबरं आणि कोथिंबीर स्किप करू नका. ओलं खोबरंच ह्याच्यावरती घालायचं. कोरडं खोबरं फार छान लागत नाही. ओलं खोबरं अप्रतिम लागतं ह्याच्यावरती. नंतर ह्याच्यावरती कोथिंबीर घालून घ्यायची. हे तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला किंवा मग दुपारच्या नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही हे बनवू शकता हा ढोकळा. खूप सुंदर लागतो. आपला हा ढोकळा तयार झालेला आहे. खूप छान लागतो. एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करा. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.